राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 22 एप्रिलला पहलगाम या टुरिस्ट पॉईंटवरती आपल्या जम्मूमध्ये येणाऱ्या ह्या भागामध्ये काही कायर आतंकवाद्यांकडून आपल्या सामान्य म्हणजे 25 हिंदू लोकांवरती आणि एका मुस्लिम लोकांवरती आतंकवादी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये आपले हे 26 भारताचे नागरिक हे शहीद झाले होते. त्यांना वीर मरण आलं होतं कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा विरोध करण्यासारखं कुठल्याही प्रकारचं शस्त्र नसताना ह्या सडकछाप गुंडांनी आतंकवाद्यांनी त्या आपल्या टुरिस्टवरती हल्ला केला. त्यानंतर बऱ्याच दिवसाचा कालावधी उलटून गेला. पाठीमागचा आपण सर्जिकल स्ट्राईक बघितला, बालाकोट एअर स्ट्राईक बघितला. आपण ह्या 2-3 गोष्टींचा जर आपण अभ्यास केला, अनुभव घेतला तर घटना घडल्यानंतर 10 दिवसाच्या आतमध्ये भारताने प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांचा माज उतरवायचा प्रयत्न केला होता. परंतु आत्ता 22 एप्रिल ते आज 5 मे आहे. हे 10 दिवस आणि हे 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी हा उलटून गेला आहे आणि अजूनपर्यंत भारताकडून कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर हे पाकिस्तानला मिळालेलं नाही आहे. भारताने काही स्टेप घेतलेले आहेत, जसं आपला सिंधू करार जो आहे तो त्यांनी सस्पेंड केलेला आहे आणि सिंधू नदीचं पाणी जे पाकिस्तानला जाणार पाणी आहे ते थांबवायचा त्यांनी प्रयत्न केला. पण ही लॉंग टर्मसाठी इफेक्टिव्ह आहे, शॉर्ट टर्मसाठी नाही. कारण इतकं पाणी स्टोअर करण्याची कॅपॅबिलिटी आपल्याकडे अजूनपर्यंत नाही. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या नद्यांवरती धरणं बांधावे लागतील आणि ह्या धरणं बांधायचा कालावधी 10 ते 15 वर्षाचा आहे. त्यामुळे आत्ता लगेच काय पाकिस्तानला फरक पडेल अशा अजिबात काय नाही. बाकी जे ते चिलटासारखं आहे, त्यांच्या सोशल मीडियाचे अकाउंट्स बॅन करणं, यूट्यूब बॅन करणं, इंस्टाग्राम बॅन करणं, ट्विटर एक्स अकाउंट बॅन करणं, ह्यांनी काय बदला घेण्यासारखं नाही. ज्या हरामखोरांनी आपल्या भारतीय टुरिस्ट नागरिकांना त्यांची हत्या करण्यात आली आहे त्या मुस्लिम आतंकवादी लोकांना अजूनपर्यंत आर्मीने पकडलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, अजूनपर्यंत ते आतंकवादी हे समजले की ते आतंकवादी POK म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधून आलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे जे त्यांनी सॅटेलाईट फोनचा वापर केला होता, हॉकी टॉकी जी असते ती, त्या सॅटेलाईट फोनचं ते फोन आहेत ते चायनीज कंपन्यांच्या आहेत, मेड इन चायना आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या घटनेमध्ये चायनाचा आणि ISIचा, पाकिस्तानची जी इंटेलिजन्स एजन्सी त्या एजन्सीचा आणि चायनाचा डायरेक्ट हात आहे एवढं मात्र निश्चित झाले. मग एवढं सगळं माहिती असताना अजूनपर्यंत भारत पाकिस्तानवरती कुठल्याही प्रकारची युद्धासारखी कारवाई का करत नाही? फक्त मीडियामध्ये चालू आहे, तेही दिल्ली आणि इकडच्या मीडियांमध्ये हे सुरू आहे की आत्ता भारत युद्ध करेल, आत्ता पाकिस्तानवरती युद्ध होईल, टाईम लावून बसलेत ते लोक. पण रिॲलिटी फार वेगळी आहे. भलेही भारताने, नरेंद्र मोदींनी आज पुन्हा आपल्या इंडियन आर्मीचे जे चीफ आहेत त्यांची आणि एअर मार्शल आहेत जे एअर चीफ आहेत, एअरफोर्सचे चीफ, त्यांची बैठक घेतली, मीटिंग घेतली आणि असं सांगण्यात येतं आहे की ही त्यांची फायनल मीटिंग आहे. त्यांनी आमची पूर्ण तयारी झालेली आहे असा मॅसेज नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. परंतु आता चॅलेंजेस एवढे झालेले आहेत की एकतर ही घटना घडल्यानंतर भरपूर दिवसाचा काळ हा उलटून गेलेला आहे. दुसरी गोष्ट, पाकिस्तान एका बाजूनी UN गेलेलं आहे. आज UN बैठक होती, पाकिस्तानने अरेंज केली होती की भारताच्या आणि पाकिस्तानच्या ह्या युद्धाच्या परिस्थितीवरती UN याच्यावरती इंटरफेअर करावं आणि दोन्ही देशांना भारताला समजावून सांगावं की त्यांनी आमच्यावरती युद्ध करू नये. जे काय असेल ते आपण टेबलवरती बसून चर्चा करूया. समजा UN तर ऑलरेडी ह्या पहलगाम टेरर अटॅकला कंडेम्ड केलेलं आहे, त्यांनी पाकिस्तानची निंदा देखील केलेली आहे. पण जर का उद्या UN ह्याच्यामध्ये पडलं आणि UNने सांगितलं की तुम्ही दोघंजण एका टेबलवरती बसा आणि बसून मिटवा, जे याच्या अगोदर प्रत्येक वेळेला घटना घडलेल्या आहेत, आणि जर तरी देखील जर तुम्ही म्हणाल की नाही नरेंद्र मोदी कोणाचं ऐकत नाही, त्यांना जे हवं तेच करतात, उद्या जर UNच्या सांगण्याच्या पलीकडे जाऊन जर नरेंद्र मोदींनी युद्ध केलं तर UN जेवढे देश आहेत किंवा वेस्टर्नचे जे कंट्रीज आहेत, देश आहेत, अमेरिका वगैरे इतर देश, हे भारताच्या विरोधामध्ये जाऊ शकतात आणि डिप्लोमॅटिकली भारताला प्रॉब्लेम येऊ शकतो. जर भारताला युद्ध करायचं असतं किंवा ह्या गोष्टीचं उत्तर द्यायचं असतं तर जर सुरुवातीच्या 8 दिवसाच्या आतमध्येच उत्तर दिलं असतं, त्याच्यानंतर जा ना UN जा, कुठं जायचं तिकडे जा, IMF जा, नाही तर त्या नाजायत आपला बाप आहे तो चायना त्याच्या मांडीवर जाऊन बसला असता पाकिस्तान, तरी काय फरक पडला नसता. भारताने भारताचं काम केलेलं आहे. मी तुम्हाला का सांगतोय, युद्धासारखी परिस्थिती आहे पण युद्ध होण्याच्या 99% आता शक्यता फार कमी झालेल्या आहेत. कारणं तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी 2 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 2001 साली संसदेवरती 5
टेरर जे आतंकवादी होते त्यांनी हल्ला केला होता. आणि त्यावेळेला सरकार होतं अटल बिहारी वाजपेयी यांचं, बरोबर. त्यावेळेला देशाच्या संसदेवरती हल्ला झाल्यामुळे अख्ख्या देशाचं, जनता तर सोडा, सगळे देशाचे आमदार, मंत्री, खासदार या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड राग होता, कारण आतंकवाद्यांनी डायरेक्ट संसदेवरती हल्ला केला होता. त्यामुळं देशातनं पूर्ण दबाव यायला लागला की आता पाकिस्तानला तुम्ही धडा शिकवा. आणि ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांना देखील ही गोष्ट कळून चुकली की नाही आता हे देशाच्या संसदेपर्यंत पोहोचलेले आहेत, कारण थू व्हायला लागलेली सगळ्या ठिकाणी. जर देशाची संसद जर सुरक्षित नसेल तर या देशाचं नागरिक कशाप्रकारे सुरक्षित असू शकतो हा डाऊट होता. आणि त्याच्यामुळे मग अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं की नाही युद्ध करायचं, आपण पाकिस्तानला उत्तर द्यायचं. सगळ्या आर्मी त्या ठिकाणी लावली, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लावल्या, आर्टिलरी लावल्या, मशिनी लावल्या, एअरफोर्सचे ट्रेनिंग सुरू झालं, युद्धाभ्यास सुरू झाला, नौदलाचा युद्धाभ्यास सुरू झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. 6 महिने हे सगळं सुरू होतं. आज युद्ध करणार, उद्या युद्ध करणार, परवा दिवशी करणार, आम्ही योग्य वेळ आली की उत्तर देणार, असं करणार तसं करणार, 6 महिने. आणि शेवटी 6 महिन्यानंतर सांगितलं की नाही आता युद्ध नको, माघारी या. ह्या युद्ध न करता पण त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे का 798 आपल्या सैनिकांना वीरमरण आलेलं, शहीद झाले होते युद्ध न करता. आणि जवळजवळ $3 बिलियन इतकी आपली इकॉनॉमीला झटका बसलेला आणि खर्च झालेला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण आर्मीला ह्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं, मटेरियल तिकडे घ्यायचं, बॉम्ब न्यायचं, गोळ्या न्यायचा, परत त्याला रिटर्न आणायचं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ही पहिली घटना झाली. दुसरी घटना, अख्खी दुनिया हादरली होती ज्यावेळेला मुंबईवरती 26/11चा हल्ला झालेला. कशाप्रकारे हे 10-12 जण त्या समुद्री मार्गाने आले बोटीतून आणि अख्खं 3 दिवस म्हणजे 26 नोव्हेंबरच्या रात्री आतंकवाद्यांनी धुमाकूळ घातला होता. पूर्ण मुंबईला व्हेंटिलेटरवरती ठेवण्याचा प्रयत्न केलेला, हल्ला केला होता. ते शेवटचा आतंकवादी मेला 29 नोव्हेंबरला. 3 दिवस हे सगळं टेररचं सगळं सुरू होतं. आणि याच्यामध्ये कितीतरी लोक आपली मेलेली, कितीतरी. काय म्हणजे असं नंबर सांगतात, असं सरकारी नंबर सांगतात की 257 आपल्या नागरिकांना मरण आलेलं, पण त्याच्यानंतर किंवा त्या जखमी झालेले त्यांच्या वगैरे सगळे पकडून कमीत कमी 300 ते 350 आपले भारतीय नागरिक त्या ठिकाणी शहीद झालेले. त्याच्यामध्ये अमेरिकेचे 1-2 टुरिस्ट होते, इस्रायलचे टुरिस्ट होते. इस्रायलच्या तर त्या मरीन हाऊसवरती तर ते कब्जाच केला त्यांनी, पूर्ण उद्ध्वस्तच करून टाकलेलं. जी इस्रायलच्या एका बिझनेसमॅनच्या व्यक्तीनं ती बिल्डिंग खरेदी केली होती, त्या ठिकाणी ते राहत होते फॅमिलीसोबत. ह्या सगळ्या घटनेनंतर मला सांगायचं तुम्हाला एवढं आहे की मनमोहन सिंग यांचं सरकार होतं, ते देशाचे पंतप्रधान होते, राज्यामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, R पाटील गृहमंत्री होते. त्याच्यानंतर मनमोहन सिंग यांना वाटले की नाही आता फार अति झालं, आपल्या इनोसिएंट लोकांना मारण्यात आलं आहे, 200-250 लोकांना मारलं त्यांनी, असं झालं तसं युद्ध करू आपण, पुन्हा एकदा युद्ध आत्ता करणार, उद्या करणार, परवा दिवशी करणार, तयारी सुरू आहे, एअरफोर्सची तयारी सुरू आहे, आर्मीची तयारी सुरू आहे, तुम्हाला सांगतो नौदलाची तयारी सुरू आहे, सगळ्या गोष्टी झाल्या. पुन्हा एकदा मनमोहन सिंग यांना वाटले की नाही यार आता नको, बस झाला, तर नको युद्ध आपल्याला, बघू पुढे. ही तिसऱ्यांदा गोष्ट अशी घडू नये यासाठी मन तळपळते. तिसऱ्यांदा हा मौका जाऊ नये हातामध्ये, कारण एकदा घटना घडलेल्या आहेत त्या खरंच त्या व्यक्ती कशाही असू द्या, त्यांच्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी बोलल्या जातात, इमर्जन्सी लावली, अन्याय केला, ठीक आहे त्या गोष्टी, परंतु देशाच्या ज्यावेळेला सुरक्षेवरती प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला त्या आयरन लेडीनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले. खरंच नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जर धमक असेल तर त्यांनी यावेळेला पाकिस्तानचे 4 तुकडे करून पाकिस्तानला नेस्तं नाबूद करायला पाहिजे. पाकिस्तान पुढच्या 100 वर्षामध्ये परत उठून उभा राहू शकला नाही पाहिजे. अशा घाणेरड्या पद्धतीनं पाकिस्तानची जिरवली पाहिजे मस्ती, किंवा जेवढे टेररिस्ट आहेत, जेवढे आतंकवादी संघटना आहेत, त्या सगळ्या संघटनांचा खात्मा केला पाहिजे. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही अशा प्रकारची कारवाई करा, जेणेकरून पुढचे 30 ते 50 वर्ष भारताकडे कुठल्याही टेररिस्टने, कुठल्याही देशाने वाईट नजरेने बघायची हिंमत होता कामा नये. तुमची 56 इंचाची छाती पूर्ण जगाला तुम्ही दाखवून दिली, वरडून सांगितले की 56 इंचाची छाती आहे, मोदी घाबरत नाही. ही तुम्हाला आता बोलून नाही तर दाखवून द्यायची वेळ आलेली. आणि खरोखर ज्याच्याकडं ताकद असते ना, तो बोलून दाखवत नाही, तो करून दाखवतो. जर तुमच्यात ती हिंमत आणि धमक असेल ना, भले तुम्ही अजून 10 दिवस उशिरा घ्या, पण पाकिस्तानची अशी जिरवा की पुढचे 100 वर्ष पाकिस्तान जागेवरनं उठता कामा नाही.
एवढी मात्र तुम्हाला विनंती आहे. ह्या 2-3 घटना घडल्या पाठीमागच्या, त्या घटनेसारखं पुन्हा एकदा तुमचे वेळखाऊपणाने इंटरनॅशनली प्रेशर वाढला, डिप्लोमॅटिकली तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला लागल्यानंतर तुम्ही म्हणाल की आता विड्रॉल करा, आता काय आपल्याला युद्ध लढायचं नाही, या पाठीमागे. असं काही करू नका. वाईट एका गोष्टीचं वाटतं की अजूनपर्यंत हे आतंकवादी आपल्या इंडियन फोर्सेसला सापडलेले नाही आहेत. खूप वाईट गोष्ट ही. आज 15 दिवस उलटून गेलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये काय मत आहेत, तुमचे म्हणणं काय आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि ज्या पद्धतीनं मनमोहन सिंग असतील, अटलजी असतील, या दोघांनी युद्ध करायचं म्हणत की टाळलं शेवटच्या क्षणाला, त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी देखील अशाच पद्धतीचं काही करणार आहेत का, किंवा या दोघांच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन नरेंद्र मोदी एक हार्ड ॲक्शन घ्यायच्या तयारीमध्ये? तुमच्या मनामध्ये काय, तुमचं मत काय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.